नाशिकच्या सिडको त्रिमूर्ती नगरमध्ये भर वस्तीत रविवारी मध्यरात्री टोळीमध्ये गोळीबार झाला। एकच खळबळ यावेळेस उडाली होती। दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्यावर गोळीबार केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरात घडली। गुंडांनी तलवार घेऊन परिसरात दहशत माजवली। या घटनेने संपूर्ण परिसर हा हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। दरम्यान दोन्ही गुन्हेगार टोळ्यांचे सदस्य गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झाले होते। याबाबत अंबड पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेत 6 संशयित ताब्यात घेण्यात आलेले आहे। सिडको परिसरात राहणारा वैभव शिर्के आणि दर्शन दोंदे या दोघांमध्ये रात्री वाद झाला। दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली। काही मित्रांच्या मदतीने हा वाद मिटवला होता, परंतु रात्रीच्या सुमारास सराईत गुन्हेगार दर्शन दोंदे यांनी वैभव शिर्के यास बोलून घेतले व दोघांमध्ये पुन्हा वाद झाले। दर्शन दोंदेने गावठी पिस्तूल काढत वैभववर रोखले असता जीव वाचवण्यासाठी वैभवने पलायन करण्याचा प्रयत्न केला असता दर्शनने पाठीमागून गोळीबार केला असता नेम चुकल्याने वैभव बालबाल बचावला। याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सदर घटनेचे हाणामारीचे CCTV फुटेज समोर आले असून पोलीस अधिक तपास करत आहे। गोळीबाराच्या घटनेने अवघ्या काही तासातच 6 संशयित आरोपी अंबड पोलिसांच्या ताब्यात आले आहेत। वर्चस्वाच्या वादातून सदर घटना घडल्याची समजते। नाशिकचे अंबड पोलीस अधिक तपास करत आहे। लवकरच लोकसभा निवडणूक येत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे। दरम्यान सिडकोमध्ये अंबड पोलीस स्टेशनतर्फे रात्रीची व दिवसाची गस्त मोठ्या प्रमाणात वाढावी अशी मागणी सिडकोवासी करत आहे। सिडको वासियांमध्ये सध्या घबराटीचे वातावरण आहे। महिला वर्ग रात्रीच्या वेळेस फिरण्यासाठी बाहेर पडतात। दरम्यान महिला वर्गांना देखील या ठिकाणी सिडकोमध्ये असुरक्षित असे सध्या वाटत आहे। अंबड पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी नाशिक शहरातील तसेच सिडको वासियांनी केलेली आहे। नाशिक जन्मसाठी चंद्रकांत हात्रक, नाशिक येथून।